कसला विचार करतोय? हा? गजानन महाराज अकोटला नरसिंगजी महाराजाकडे गेल्यात म्हणे. हो, आपल्या महाराजांची आणि त्यांची घट्ट मैत्री आहे हे सर्वांना माहित आहे. हो, हे खरं आहे, पण कोणी समजून घेईल तर ना. म्हणजे अकोटचे नरसिंगजी महाराजांचे भक्त आपल्या गजानन महाराजांना मानतच नाहीत. गजानन महाराज संत नाहीच, ते काहीतरी हात चालाकी करून दाखवतात असं त्यांचं म्हणणं आहे. असं सर्वच बोलतात का? जे काय 2-4 टाळकी म्हणतात, पण त्यांच्यामुळे महाराजांच्या कार्याला गालबोट लागतं ना. हे बघा, बोलणाऱ्याचं तोंड धरता येते का? हा, ते झालंच, पण महाराज अकोटला जातात ना, हे मला काय पटलं नाही. मग अकोटचे नरसिंगजी महाराज का नाहीत शेगावात? हे तर उत्तर माझ्याकडे नाही बघा. आता गेलेत तर ठीक आहे, पण महाराजांनी लवकर यावं, नाहीतर अकोटच्या महाराजांच्या आग्रहा खातीर राहिले तर बोलणाऱ्यांच्या हातात कुलीत दिल्यासारखं होईल. छे, असं नाही होणार. पण मला एक सांगा, तुम्ही असा विचार काय करताय? महाराज काय सांगतात? सद्गुरूंसाठी कोणताही भक्त जवळचा दूरचा नाही, त्यांना सगळेच भक्त सारखे. भक्तांनी सद्गुरूंबाबत असाच विचार करावा. हे आमचे गुरु, ते आमचे नाहीत असं करू नये. सगळ्या साधू संतांचं नातं एकाच ईश्वराशी जोडलं गेलेलं आहे. त्यांचा ईश्वर एकच आहे, तसेच तुमचे सद्गुरूही एकच आहेत. भक्तांच्या सोयीसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळा देह धारण केला आहे. आपले महाराज कोणाच्या वाटेकडे लक्ष देऊन बघतायत? शेगावच्या गजानन महाराजांशिवाय दुसरं कोण असणार आहे? गजानन महाराज? माझा त्यांच्यावर विश्वास नाही. ते महाराज आपल्या महाराजांच्या योग्यतेचे नाहीत. अहो, त्याशिवाय का आपले महाराज त्यांना आपले बंधू म्हणतात. योगी सत्पुरुषांची स्मारक करण्याचा, त्यांच्या सामर्थ्यावर कोण ज्येष्ठ कोण कनिष्ठ अशी तुलना करण्याचा अधिकार तुला नाही. आले आले आमचे बंधू आले. हा आपला बंधू आपले स्वागत करीत आहे. नरसिंगजी, गजानन, नरसिंग गजानन. सिंगजी, आपल्या भेटीमुळे आम्हाला अति आनंद झाला. गजानना, आपल्या शिष्यगणासह आपण आमच्या सदनी यावे. आपल्या इथे विहीर आहे ना, ती पहा. त्यातील पवित्र गंगोदकानं आम्ही स्नान करू इच्छितो. अवश्य अवश्य चलावे. हे जलसंचयनी, दुष्काळात देखील तू कुणाला तहानलेलं ठेवीत नाहीस, म्हणून मी तुला वंदन करतो. महाराज, आपल्या स्नानासाठी मी पाणी काढून देतो. बघ प्रयत्न करून, पण घागर रिकामी आली तर हिरमुसला होऊ नकोस. महाराज, गजानन महाराजांच्या या विक्षिप्तपणाबद्दल मला त्यांच्या योग्यतेविषयी संशय येतोय. विहिरीत पाणी आहे, गागर रिकामी कशी राहील? हर गंगे हर हर हर. महाराज, विहिरीमध्ये सूर मारण्याची आपली इच्छा आहे का? मुळीच नाही, तू गप्प बस. क्षमा असावी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानना, बंधू, अरे आपल्या मनात आहे तरी काय? सारखं त्या पाण्याकडे डोकावून काय पाहताय? या विहिरीमध्ये गंगा, यमुना, गोदावरी, भागीरथी सर्व तिथं आलेली आहे.
त्यांचं दर्शन घेतोय. त्या तीर्थांचं तुम्हाला नेहमी स्नान होतं. आज आम्ही इथे आलेलो आहोत. आम्हाला स्नान करण्याची इच्छा आहे, पण आम्ही आमच्या बंधूंच्या योग्यतेचे आहोत की नाही. नसेल तर राहू दे, आम्ही स्नान घेतल्याशिवाय परत जाऊ. हे काय बोलतच गजानना? अरे मी स्वतः खाली उतरून ते तीर्थ वर आणतो आणि तुला स्नान घडवितो. मुळीच नाही. या तीर्थांनी स्वतः वरती येऊन आम्हाला स्नान घालावं अशी आमची इच्छा आहे. जिथपर्यंत हे तीर्थ आम्हाला स्नान घालत नाही परत आम्ही मुळीच हलणार नाही. गजानना, आम्हाला विश्वास आहे देवी आमची इच्छा जरूर पूर्ण करेल. गंगे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले स्थितम सन्निधि कुरु. जले स्थितम सन्निधि कुरु. जले स्थितम सन्निधि कुरु. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात किती चमत्कार शब्द होतात रे मोक शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. महाराज अकोटवरनं थेट मुंडगावला गेलेत. घ्या, आणखीन काय आहे तिथे? ते इथे उभं राहून काय करणार आपल्याला? महाराज येतील तेव्हा कळेल. अहो, नरसिंगजी महाराजांच्या तिथे महाराज राहिलेच नाहीत, ते पुढे गेले. एखाद्या भक्ताने आठवण केली असेल त्यांची आणि मग महाराज तिथे गेले. नाही गेले तर ते गजानन महाराज कसले? बाकी काही म्हणा, गजानन महाराजांचा सर्वांना आधार वाटतो. आपल्यावर जेव्हा संकट येते तेव्हा मनापासून त्यांचा धावा केला की महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येतात आणि आपले संकट निवारतात. याचा कित्येकांना अनुभव आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात. गजानना, आपले इथे येण्यामागील प्रयोजन आमच्या लक्षात आले. भक्तगणांच्या मनातला संदेह दूर करण्यासाठी आपण इथे आलात. आपला अधिकार सिद्ध केलात, हे योग्यच केलेत. परंतु आम्हाला इथे राहणं आवडलं असतं. आपण केलेल्या स्वागताने आम्ही आनंदित झालो. मग तुमच्या सहवासाचा आनंद आम्हासही मिळू देत. आज मुक्काम करा. आमची इच्छा आहे आपल्या सान्निध्यात राहण्याची, पण आमची एक भक्त तशी परवानगी देत नाही, कारण तिला आमची गरज आहे. गजानना, नरसिंहजी, आपण दोघे गुरु बन. तुमचा आमचा प्रवास सारखा. परमेश्वराने आखून दिलेल्या मार्गावरून आपण दोघे चाललो आहोत. याबाबत तुमचा आणि आमचा अनुभव फारसा वेगळा नाही. आले लक्षात. संकट निवारण करण्यासाठी कुणी भक्त तुम्हाला हाक देत आहे. अशा वेळी आम्ही आपल्याला अडवून धरणं योग्य नव्हे. या प्रभू कृपेनं आपली पुन्हा भेट होईलच. गजानना, नरसिंहजी, गजानना, नरसिंहजी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बायजा, एकदा माझी, फक्त एकदा. बायजा, काय करते? दिसत नाही काय करते? दिसतंय की, सगळं दिसतंय.
बायजा थांब. अगं किती दिवस अशी मनातल्या मनात कुडत राहणार आहेस? बायजा थांब. अगं ऐक माझं. ए बायजा. बायजा थांब. बायजा थांब. अगं थांब बायजा. सोडा मला. एक दिवस तू स्वतः माझ्याजवळ येशील. भाऊजी न येऊन जातेस कुठं ग? हे बायजा. अगं तो केशव तुला सारखं म्हणतोय माहेरी परत जा, माहेरी परत जा. त्याच्यावरून त्याची परीक्षा कर. अगं त्याला काडी मात्र रस नाही तुझ्यात. नसू दे. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचंय? अगं मलाच तर सगळं करायचंय. मी तुला शब्द देतो, ह्या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. फक्त तुझं मुस्कान सोड. बायजा. सोड मला. सोड म्हणते ना. नाही सोडलं तर माणसं गोळा करेन मी. तुझ्या आबरूचे दिंडवडे निघतील. हा? आता आमची आबरू तुमची आबरू नाही का? मग काय ठरवतेस? सोड मला. बायजा, हा ठक्का जे त्याला जे हवं ते मिळवतोच. थांब बायजा, बोलू नकोस. बायजा थांब, बोलू नकोस. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी परपुरुषाला अंगाला हात लावून देणार नाही. थांब बायजा, बायजा, ए बायजा. रामा, तू इथं काय करतोस? काय करला? काकू. रामा. 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 कोणी आहे का? वाचवा. वाचवा. रामा. कोणी आहे का? वाचवा. रामा. 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 कोणी आहे का? वाचवा. वाचवा. कोणी आहे का तिकडे? वाचवा. कोणी आहे का? वाचवा. रामा. कोणी आहे का? वाचवा. रामा. राम्या. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. बायजा थांब. थांबा भाऊजी. तिथेच थांबा. पुढे याल तर खबरदार. जर तुम्ही पुढे आला तर तुमच्या मुलाच्या आणि माझ्या मृत्यूला तुम्हीच जबाबदार असाल. तिकडेच थांबा. अगं बायजा, बायजा थांब. अगं तू कुठे पुढे चाललीस? तुला पोहता येत नाहीये. बायजा, मी माझ्या मुलाला वाचवतो. तिकडेच थांबा. रामा. रामा. साद घालता जीवाने धाव घेती गजानन धुन लागता नामाची लावे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक बायजा, हा तुझा नाम आहे. नायक ब्रह्मांड
नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. महाराज क्षमा करा मला महाराज. माझ्या मुलाला तुम्ही वाचवलं. मला क्षमा करा महाराज. लाज वाटत नाही क्षमा मागायला? बायजा तुझ्या धाकट्या भावाची पत्नी, तुला मुलीसारखी सुनेसारखी, तिच्याकडे तू वाईट नजरेने बघतोस. अरे नरकात सुद्धा तुला जागा मिळायची नाही. क्षमा करा महाराज. मला क्षमा. मुळी क्षमा करणार नाही. तुला तुझ्या पापाचं प्रायश्चित घ्यावंच लागेल आणि ते तुझं तूच घ्यायचे. बायजाच्या नशिबात संसार सुख नाही. ती आजन्म कुमारिकाच राहणार आहे. जगातले सगळे पुरुष तिला भावासारखे. महाराज महाराज तुम्ही माझा उद्धार केलात महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. परस्त्री ही माते समान असते. तिचा सन्मान हा ईश्वरी सन्मान असतो.